लातूरमध्ये ठाकरे सेनेच्या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। व्यासपीठावर अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याची दृश्य पाहायला मिळाली। एकनाथ शिंदेंचं नाव घेताच ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अंबादास दानवेंच्या समोरच हे सगळे शिवसैनिक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दानवेंनी मध्यस्थी केल्यानंतर वाद काहीसा निवळला। नाही कोणी भिडले नाही। ते एकनाथ शिंदेचं नाव काढलं, त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांचं नाव काढलं म्हणून एक आमचा शिवसैनिक असतातच असे। त्याच्यात तुम्ही बघत राहा। जैन समाजानं काही बांगड्या भरलेल्या नाहीत असं म्हणत निलेशचंद्र मुनींनी संदीप देशपांडेंना आता थेट इशाराच दिलाय। जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे, याचा अर्थ जैन समाजानं काही बांगड्या भरलेल्या नाहीत। पण जैन समाजालाही मी आवाहन करतो की तुम्ही शांतता राखा, जास्त विरोध करू नका, असं जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरेंनी जैन मारवाडी समुदायावर प्रेम केलं, त्यांनी कुठलाही त्रास दिला नाही अशी आठवण सुद्धा निलेशचंद्र मुनींनी करून दिलेली आहे। वाद वाढलेला आहे आणि हा संदीप देशपांडे जैन धर्माला पण बदनाम करण्याची कोशिश करतं। मला असं वाटते की काँग्रेसवाल्यांनी हा देशपांडे मनसेला एक सुपारी दिलेली आहे। जैन समाजाला नम्र निवेदन करतो की तुम्ही शांतता राखा आणि शांतीने यांच्याशी विरोध करू नका। समय और वक्त आने पर इनको जवाब हम सब मिलकर देंगे। तो संदीप देशपांडेला म्हणतो, मी आवाहन करतो, स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्राधान्य द्या, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल अशी मागणी वर्ध्यातल्या नागरिकांनी केलेली आहे। परदेशी मालावरील आणि वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। भारताचे नागरिक स्वदेशी वस्तूचा जास्तीत जास्त वापर करते, पण सरकारकडून कुठेतरी या स्वदेशीचा प्रचार कधी कधी कमी होताना दिसते आणि विदेशी मालवर विदेशी व्यापाऱ्याला फायदा पोहोचवण्यासाठी काम करणारे काही लोक असते। त्याच्यामुळे विदेशी माल इथं जास्त प्रमाणात आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला भेटत आहे। पण स्वदेशीचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे। जो आज आपला रुपया पडत आहे ते त्याला वाचवण्यासाठी आपल्याला स्वदेशीचा मालचा वापर आपण सगळ्यांनी केले पाहिजे आणि स्वदेशीचा जितका वापर होईल तितका मोठ्या प्रमाणात आपल्या देशातला पैसा देशात राहील आणि देशातल्या छोटे मोठे जो उद्योजक आहे त्यांना काम भेटणार। अनेक लोकांचा जो रोजगारचा प्रश्न आहे तेही कुठेतरी मिटू शकते। म्हणून स्वदेशी वापरणं आज काळाची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।